झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता आपण दर्शन घेणार आहोत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डनं गौरवलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या खवळे कुटुंबियांच्या शिवकालीन गणपतीचं। या नवसाला पावणाऱ्या गणेशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा बाप्पा 21 दिवस वेगवेगळ्या रूपात दिसतो। या विनायकाबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी विकास गावकर यांच्यासह जाऊया या बाप्पाच्या दर्शनाला। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खवळे महागणपतीच्या इथे आज आपण आहोत। इथे हा जो गणपती आहे खवळे महागणपती म्हणून ओळखला जातो आणि या गणपतीला 312 वर्षाची परंपरा आहे। या गणपतीचं लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झालेली आहे। आणि हा आपण गणपती पाहू शकताय, इतर गणपती जसे रंगवून आणले जातात तर ह्या गणपतीचं एक वैशिष्ट्य आहे की हा गणपती आसनावर बसून पहिल्या दिवसापासून रंगविला जातो आणि दररोज या गणपतीची रूप बदलली जातात। 21 दिवस हा गणपती इथे स्थानापन्न असतो आणि एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक वेगळा गणपती म्हणून हा ओळखला जातो। आज आपल्यासोबत इथे खवळे आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा शिवकालीन जो गणपती आहे त्याची स्थापना कधी झाली आणि या गणपतीचं वैशिष्ट्य काय आहे। मला सांगा तुम्ही या गणपतीचं वैशिष्ट्य काय आहे। छत्रपती शिवराय जेव्हा कोकणात उतरले त्यांच्यावर अनेक मराठी सरदार आलेले, त्या सरदारामधला एक सरदार होता शिवतांडेल म्हणून। त्याचा वंश वाढत नव्हता म्हणून त्याने या गणपतीची तो आराधना करायचा। ह्याची छोटी मूर्ती मालवणला नारायण गावामध्ये मंदिर आहे त्याच्यामध्ये आहे। त्याने स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की माझा मोठा उत्सव कर, तुला मुलगा होईल। तसं त्याला पहिला मुलगा झाला, त्याने त्याचं नाव गणोजी ठेवलं। हाच गणोजी 1756 मध्ये विजयदुर्ग किल्ल्यावरती इंग्रजांशी लढताना पकडला गेला आणि त्याने मग ह्या गणपतीची 1701 साली स्थापना केली। जवळजवळ 1.5 टन मळे माती जी असते त्या मातीपासून हा गणपती घरातीलच कलाकार बनवतात आणि हा संपूर्ण भरीव मूर्ती असते, ह्याला साचा नाही। आणि तरी दरवर्षी सतत आम्ही हा गणपती जसाच्या तसा बनवत असतो। त्यानंतर पहिले 2 दिवस असतात त्याला फक्त सफेद कलरचा चुना मारला जातो। ह्या गणपतीचा उंदीर हा दुसऱ्या दिवशी बसविला जातो आणि उंदीर बसवल्यानंतर मग 3ऱ्या दिवसापासून आम्ही रंगकाम चालू करतो। 5व्या दिवशी हा रंगून आणि संपूर्ण सजावटीने पूर्ण होतो आणि मग गणपतीचं मग रंगकाम सतत चालू असतं। नंतर 20व्या दिवशी लळीत म्हणून म्हणजे पुरुषाला एका साडी नेसून या ठिकाणी नाचवलं जातं, संपूर्ण रात्र जागवली जाते। त्यानंतर दुपारी परत गणपतीला रंगकाम करून त्याच्या चेहऱ्यावरती पिवळे टिपके दिले जातात आणि परत त्याचं रूप बदलतं। वेगवेगळ्या रूपात दिसणारा हा जगातील पहिलाच गणपती आहे। 2 वर्ष स्टडी केल्यानंतर ह्या गणपती मला भारतात मधील पहिला गणपती अशी लिम्का बुकने मान्यता दिलेली आहे। या गणपतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की या गणपतीची मूर्ती किंवा रंगकाम ह्याच घरात गणपतीसाठी सोडलेलं आहे। त्या ठिकाणावरून 3 ते 4 फूट खोदून ही माती काढली जाते। साधी माती असते, त्या मातीमध्ये मग ताग टाकून इकडचे जे पुरुष मंडळी आहे ती एका घणाने लाकडाचा घण असतो त्याने चेचून त्याचे गोळे तयार केले जातात आणि त्या गोळ्यापासून हळूहळू आम्ही स्टेप बाय स्टेप मूर्ती बनवतो। कोकणातील वैविध्यपूर्ण गणपतींचं आपण बघतोय, यातीलच एक खवळे गणपती म्हणून ही जी गणपती आहे ही मूर्ती ओळखली जाते आणि या गणपतीला पाहण्यासाठी इथे मोठी गर्दी होते। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक वाघमारेसह विकास गावकर, सिंधुदुर्ग। झी 24 तास एक पाऊल पुढे।